योगेश दत्तात्रय आहेर आले का? सुमनताई भागवत जाधव देवी घेण्यासाठी वर यायचं आहे. या बाबा या. यानंतर प्रायव्हेट पेक्षा सरकारीला आता प्रायव्हेट म्हणजे काय? यांचेच कर्मचारी सुट्टीच्या दिवशी प्रायव्हेट मोजणी करून बरोबर देतात. एकदम बरोबर. कर्मचारी काय प्रायव्हेट नाही, सरकारीच कर्मचारी, पण तो सुट्टीच्या दिवशी पैसे घेतो मोजणी करून देतो प्रायव्हेट. मग तो शेतकऱ्याच्या मनमानीने शेतकरी सांगतो मला 5 कुठे सरकून तो त्याच्या मदतीने करतो साहेब. नाही असं त्या ठिकाणी झालं पाहिजे, तर नाही झालं पाहिजे. तर अशा बऱ्याचशा बाबी थोड्या थोड्या फ्रान्स आहेत. जेवढं सगळ्यांनी वाहवा केल्यानंतर मला असं नवल वाटलं का खरंच आपल्या इथं खूप चांगल्या पद्धतीचा अधिकारी वर्ग काम करतो, पण आतल्या थोडंसं एक कळत न कळत बारीक बारीक बाबी ह्या किंवा जे तुमच्याशी कागदपत्राशी असतील, पेनशी असतील किंवा पेन्सिलची असतील, अशी सगळे आपल्या भरोशावर, बाहेरच्या लोकांच्या भरोशावर जे लोक येतात त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी ते उभा करतात केला पाहिजे. पण त्याला कुठंतरी रिझनेबल, विश्वासरावांनी सांगितल्याप्रमाणे त्याला रिझनेबल कुठंतरी काही नियमावली त्या ठिकाणी असली पाहिजे. येणार नाही. समिती आहे, समितीचा निर्णय होईल, ऑनलाईन तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळेल आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काम करता येईल. आता माझा कार्यकाळ जो 3 वर्षाचा झालेला आहे शिंदे साहेब, पण मला 3 वर्षात दिंडोरीमध्ये खूप चांगला अनुभव आला, माझ्या अगोदरच्या अधिकाऱ्यांना आला. मंत्री महोदयांनी एकच विनंती करेल की इथं जातीचे दाखले देताना ना खूप वाईट परिस्थिती आहे की एखादा विद्यार्थी मी विठोबा भोये, मुक्काम पोस्ट हातरुंडी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आम्ही याची लागवड, रेशीम लागवड केली. याचा आम्ही संपूर्ण शेड बांधणे सगळ्या गोष्टी केल्या. आता त्याच्यापासून आमचे 3 बॅच झाले, आता 4थी बॅच घेणार 15 ऑगस्टला. तर त्याच्यात आम्हाला खूप परवडलं. याची नवीनच तरी आम्हाला 1 क्विंटल पर्यंत माल घेतला आम्ही रेशीम उद्योगाचा. 7,770 रुपये. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? असंच करा, सगळ्यांनी करा, मस्त फायदा आहे. चर्चा झाली होती. तुमच्या भागात किती लागवड झाली? 1 एकर लागवड झाली. आता आम्ही बायको आले, आमचे साहेब आले, अरे साहेब यांच्या वतीने आम्ही आलोय. संध्या हेमंत शर्मा, ओसिया बचत गट. मी 15 वर्षापासून आम्ही गट चालवतोय. म्हणजे हे त्याच्यानंतर कचोरी समोस्याचा स्टॉल लावतो. वाढदिवस वगैरे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन वणी या शहरामध्ये आज जे काही दिंडोरी विधानसभेच्या निमित्ताने करण्यात आलेले आहे, त्या निमित्ताने भरघोस असा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला आहे. आज या ठिकाणी या पंचकृषीतील सन्माननीय नामदार जिरवाळसाहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. आज आपण बघतोय की महसूल विभागाने जे काही क्रांतिकारी निर्णय घेतलेले, त्याचप्रमाणे राज्याच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्या, त्यांचं समाधान व्हावं. खऱ्या अर्थाने जे काही शासन आहे ते जनतेच्या दरबारापर्यंत पोचावं, त्यासाठी या समाधान शिबिराचं आयोजन इथं करण्यात आलेले होते. प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून मिळताना बघतोय, त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. नमस्कार, मी पुंडलिक सातपुते, ग्रामपंचायत कायरे सरपंच. आज येथे अजितदादांच्या जयंतीनिमित्त महाराजस्व अभियान पार पडलं. या महाराजस्व अभियानाचं सगळ्यात मोठं फलित हे आज माझ्या समोर आमच्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष RD गवळी साहेब उभे आहेत आणि त्यांच्या हातात हे जेवढे जातीचे दाखले दिसत आहेत, त्याच्यानंतर हे जेवढे लाभार्थी माझ्या मागून जे दिसत आहेत ज्यांच्या हातात जातीचे दाखले आहेत,
हे सगळे लाभार्थी पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत कायरे अंतर्गत येणाऱ्या झरी बेडपाडा या गावातल्या लाभार्थ्यांचे आहेत. झरी बेडपाडा हे गावातली जिथे वस्ती आहे, या गावाची प्रमुख अडचण ही आहे की या गावातील कुठल्याही कुटुंबाकडे शासकीय दस्तऐवज असा उपलब्ध नाही की जो यांना जातीचा दाखला मिळवून देऊ शकतो. हे गाव 15 ऑगस्ट 2015 साली पहिल्यांदा यांना गाव म्हणून गावठाणात दर्जा मिळाला, कारण ही दोन्ही गावं वन जमिनीवर वसलेली गावं आहेत. त्याच्यामुळं यांच्याकडे महसुली किंवा अन्य कुठलाही दस्तऐवज जो शासकीय यांना जातीचा अथवा कुठल्याही मार्गाने दाखल्यासाठी पुरावा म्हणून आपण सिद्ध करून हा दाखला मिळवू शकतो. मग अशा परिस्थितीमधले इथे शिकणारे सगळे विद्यार्थी जे मुली आहेत, यांना मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक अडचणीला या जातीच्या दाखल्यामुळे तोंड द्यावं लागत होतं. म्हणजे शिष्यवृत्ती असेल किंवा अन्य बाबींसाठी तोंड द्यावं लागत होतं. मग अशा परिस्थितीमध्ये या गावचा एक प्रथम नागरिक सरपंच म्हणून मी आमच्या तालुक्याचे RD गवळी साहेब यांच्याशी याच्या बाबतीत चर्चा केली. त्याच्यानंतर या मतदारसंघाचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या मदतीने मी या जातीचे दाखले जे खऱ्या अर्थाने सह्या करून आणि ते जे देत असतात प्रांताधिकारी आणि तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी या बाबतीत चर्चा केली आणि त्यांना मी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळेला हे दाखले काढण्याबाबत एक मोठी अडचण होती की आपण दाखला मिळवताना काहीतरी शासकीय दस्तऐवज देणं अपेक्षित आहे, महसुली असो कुठला तरी पुरावा देणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेस त्यांना आम्ही एक बाब लक्षात आणून दिली की हे जेवढी आदिवासी जमातीचे वारली आदिवासींपैकी वारली प्रवर्गातली ही जेवढी लोक तिथे वस्ती करून राहतात, ही 200-250 वर्षापासून त्या वन जमिनीवर वस्ती करून राहतात आणि तिथं वस्ती करून राहत असताना आता कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये ते येण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना या दाखल्यांमुळे खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मग त्यासाठी म्हणून आम्ही त्यांना एक अशी बाब लक्षात आणून दिली होती की यांना आदिवासी म्हणून जर प्रूफ करायचं असेल तर आमच्याकडे एकच पुरावा आहे. तो पुरावा असा की आदिवासींसाठी 2005 साली जो वन हक्क कायदा तयार करण्यात आला आणि त्याच्या अंतर्गत जे वन जमिनीवरती अतिक्रमण ज्यांनी केलेलं असेल त्यांना जे वैयक्तिक वन हक्क अंतर्गत जे प्रमाणपत्र मिळतं म्हणजे त्यांना शेती करण्यासाठी, तो कायदाच मुळात आदिवासींसाठी असल्याने ते आदिवासी आहेत आणि हाच त्यांचा ग्राह्य पुरावा धरण्यात यावा. दुसरी बाब अशी की ते वास्तव्य जिथे करून राहत आहेत ते ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात, तर त्यांचा नमुना नंबर 8 जो असतो घराचा उतारा, तो एक ग्राह्य पुरावा आपण धरावा आणि त्यानुसार यांना हे जातीचे दाखले द्यावे. आणि ही बाब त्यांनी मान्य केली आणि त्याच्या अंतर्गत हे आज सगळे 147 जातीचे दाखले पहिले त्या गावातले पहिल्यांदा कुणाला तरी हे लाभार्थ्यांना तिथे मिळत आहेत किंवा त्यांना हे आज वाटप झालेत. याचा खूप मोठा आनंद या गावातील सगळ्या कुटुंबातील सगळ्या लाभार्थ्यांना आहे, कारण की यामुळे आता त्यांचा शैक्षणिक जो मुलांचा अडचणीचा जो विषय होता तो या माध्यमातून सुटणार आहे. आणि या अशी जे महाराजस्व अभियानासारखे जे शिबिर होतात त्याची फलश्रुती किंवा त्याला एक वेगळं नाव दिलं होतं की समाधान शिबिर, तर ते खऱ्या अर्थाने या निमित्ताने ती फलश्रुती आणि समाधान होणार, या लाभार्थ्यांचं समाधान करणारे हे शिबिर आज या निमित्ताने ठरलं असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि यासाठी प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब आणि या तालुक्याचे किंवा मतदारसंघाचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आज खऱ्या अर्थानं दिंडोरी पेठ विधानसभेमध्ये झालं. या शिबिरामध्ये या विधानसभा मतदारसंघातील जे गरजू व लाभार्थी या सर्व लोकांच्या पर्यंत खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी जो उपक्रम होता याच धर्तीवर
आज हे सर्व शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी पोहोचून आणि लाभार्थींना लाभ कसा मिळावा, शासनाच्या योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत कशा पोहोच होतील आणि सर्वसामान्यांना याचा लाभ कसा मिळेल असा स्तुत्य उपक्रम इथं आखला आहे. त्या निमित्तानं मी प्रांत अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेशजी कांबळे साहेब, BDO साहेब आणि त्यांचा सर्वच या शासनाच्या सर्व विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचा मनापासून मी धन्यवाद देतो. आणि याही पुढे आपण असंच चांगलं कार्य आपल्या हातून घडत राहावं, मायबाप जनतेची खरी सेवा घडो. तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातल्या अडचणी असतील, आरोग्य विभागाच्या अडचणी असतील आणि रस्त्यातील खड्डे असतील, याच्यावर सुद्धा खऱ्या अर्थानं PWDच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा येऊन त्याच्यावर आपलं मत नोंदवून आणि लोकांना खड्डेमुक्त केलं पाहिजे. निश्चितपणानं हा अभिनव उपक्रम आहे. याच्यात विशेष करून मी बावनकुळे साहेबांचं मनापासून धन्यवाद देईल. प्रत्येक कॅबिनेटला शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं गोर गरजूंसाठी, गरिबांसाठी शेतकऱ्यांचा कैवारी बनून प्रत्येक कॅबिनेटला त्यांचा एक महत्वपूर्ण निर्णय असतो. ती महाराष्ट्र राज्य बळीराजा पानंद योजना असेल, त्या खात्याचे महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब आहे. नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या योजनेला अगदी मोठं बळकटीकरण देऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी ते रस्ते झाले पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाचे अधिकारी यांनी सर्वांनी चांगलं सहकार्य केलं तर निश्चितपणानं असलेल्या समस्या या निश्चितपणानं दूर होतील. आणि मी कळकळीनं मायबाप जनतेच्या वतीनं मी अधिकाऱ्यांना, आपलं काम चांगलं आहे परंतु याच अजून मोठ्या प्रमाणात आपण काम, ज्याच्या अडचणी त्या अडचणी सोडवाव्या असं मी कळकळीचं आवाहन करतो. सभागृहात प्रश्न विचारला होता, त्यांची बदली करणार आहात का? चांगलं काम करणाऱ्याची बदली करणं म्हणजे हे कसं कोणत्या रँकमध्ये बसतं, त्याच्यामुळे बदली हा विषयच नाही. संबंध काय येतो, 3 महिने नाही झाले अजून त्यांना. विद्यार्थी लाठीचार्ज संदर्भात काय म्हणा सांगा. विद्यार्थी लाठीचार्ज हा तसा वाईटच आहे का चुकीचा आहे, अशा पद्धतीने व्हायला नको. आपल्या तालुक्यात बिबट्याचा आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस आणि स्वर्गीय अजितदादांचा जयंती दिवस ह्या असा औचित्य साधून सरकारनं जे पूर्ण राज्यभर राजस्व अभियान जे सुरू केलंय, पण दिंडोरीतला एकूण सगळ्या उपस्थितीचा, दिंडोरी आणि पेठचा जर एकूण समुदाय बघितला तर खरंच दादांप्रती असलेलं प्रेम, फडणवीस साहेबांप्रती असलेलं प्रेम, सरकारनं बावनकुळे साहेबांनी महसूलचे घेतलेले अनेक निर्णय, खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेत का जे सर्वसामान्य तळागाळातल्या स्वातंत्र्यानंतर पहिले काही निर्णय झाले का, जसं सरकारी गायराणा असतील त्याची सर्वसामान्य लोकांना गरज आता वाढती लोकसंख्या पाहून ते देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. किंवा इतरही निर्णय, मग तुकडेबंदीचे असतील, असे चांगले चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेत. त्यामुळे पूर्ण मतदारसंघातील जनतेच्या वतीनं मी सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, सुनेत्राताईंचं, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि महसूल मंत्र्यांचं आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या